नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। मढी गावातील मुस्लिम समाजाला संरक्षणाची मागणी। मढी गावातील मुस्लिम समाजाच्या विरोधात राजकीय सभा, जातीय तणाव वाढवण्याचा प्रयत्न आणि संरक्षणाची मागणी। महाराष्ट्रातील मढी गावातील मुस्लिम समाजाने आपल्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे। गेल्या काही दिवसात गावात जातीय तणाव वाढवण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाजाचे आरोप आहेत। 22 फेब्रुवारीला घरकुल यादीच्या प्रमाणपत्र वाटपासाठी ग्रामसभा झाली, पण त्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मुस्लिम समाजाविरुद्ध चुकीचे आरोप करून यात्रेला बंदी घातली। या निर्णयावर चौकशी झाली आणि तो ठराव रद्द करण्यात आला, पण आता 1 मार्चला सरपंच यांच्याकडून राजकीय सभा बोलावली आहे, ज्यामध्ये मुस्लिम समाजाविरुद्ध भाषणे होणार असल्याची भीती समाजाला वाटत आहे। यामुळे समाजाने जिल्हाधिकारी यांच्याकडे संरक्षणाची विनंती केली आहे। यावेळी मुस्लिम समुदाय सर्व उपस्थित होता। आमची मागणी अशी आहे की मढीमध्ये जे आहे या 11 पगड जातीचे धर्माचं देव आहे, तिथं मढी गावामध्ये कोप्याचं ठिकाण आहे सगळं। मला काय म्हणायचं, कुणी पण मंदिरामध्ये दर्शनाला येऊ शकतो, आमचा कोणालाही विरोध नाहीये, कारण जे येईल त्याचं स्वागत करणं आमचं काम आहे। मराठा मुस्लिम भाऊ तिथं राहते, तर आमच्या भट्टीचा सण आहे, हे गावकऱ्याचा सार्वजनिक सण असतो। हे सर्व जाती धर्माचे गावऱ्या गोळा करून आम्ही वैयक्तिक एक होळी पेटवतो आणि तीच होळीची जी उद्दी असते ही वर्षभर वापरतो भक्तगण सगळे। आणि आम्ही कावडीचं पाणी आणतो, आम्ही पण तेल धरतो, सगळ्या जाती धर्माचे लोक तिथं तेल धरतात आणि तिथं उद्याच्याला अनहोनी काही होऊ नये म्हणून आम्ही निवेदन आपलं नाही म्हणून दिलं नॉमिनल असा विषय। हा, उद्या त्याला काही अनहोनी व्हावा नाही व्हावं याच्यासाठी आम्ही संरक्षण मागितलं मढीमध्ये। मुस्लिम समाजाने पूर्वकल्पना दिली फक्त, बाकी याच्यामध्ये काय विषय नाही। प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी। इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।